नमस्कार विद्यार्थी मित्र. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या दोन विभागामध्ये आपण 18 नक्षत्रांचे एक दैनंदिन जीवनातील नक्षत्रांचं महत्व याच्याबद्दल आपण एक चर्चा केली होती. आता उर्वरित जी 9 नक्षत्र आहेत ती आपण आजच्या भागामध्ये त्याची चर्चा करूया. पुढचं जे नक्षत्र येते ते नक्षत्र आहे मूळ नक्षत्र. आणि मूळ नक्षत्राची व्याप्ती धनुराशीमध्ये 0° ते 13°20 आहे. या नक्षत्राचा स्वामी आहे केतू. हे नक्षत्र गुरुच्या राशीमध्ये येते. पण नेहमी आपण मूळ नक्षत्राबद्दल ऐकून असू की मूळ नक्षत्रावर ज्या बालकाचा जन्म होतो त्या मुलाची जन्म नक्षत्र शांती करून घ्यावी. ज्येष्ठ नक्षत्राचं चतुर्थ चरण, तिसरं आणि चौथं चरण आणि मूळ नक्षत्राचं पहिलं, दुसरं आणि तिसरं चरण, या चरणावर जर का बालकाचा जन्म झाला असेल तर त्या बालकाची जन्म नक्षत्र शांती जरूर करून घ्यावी. कारण मूळ नक्षत्र म्हणजे कोणाच्या तरी मुळावर येणं. म्हणजे लहानपणी माता किंवा पिता मातृ किंवा पितृछत्र हरपण्याची शक्यता दाट असते. आणि असं पण मूळ नक्षत्र त्याला वयवर्ष 30-31 पर्यंत फार कष्ट असतात असं म्हटलं जातं. पण मूळ नक्षत्र याचा अर्थच आहे की मुळापर्यंत जाणे. मूळ नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण काय करू शकतो. ज्या दिवशी चंद्र महिन्याभरातला असतो मूळ नक्षत्रामध्ये, तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला सखोल अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर त्या मूळ नक्षत्रावर प्रारंभ करावा. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयाच्या सखोलतेपर्यंत पोहोचू शकता. यस, रिसर्च करावं, PhD करावी. तसंच मूळ नक्षत्र म्हणजे जर एखाद्याला समजा गावच्या ठिकाणी किंवा इव्हन मुंबईमध्ये सुद्धा एखाद्याला विहिरी किंवा बोरवेल करायची असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पाण्यासाठी अत्यंत मुळापर्यंत जाता. मूळ नक्षत्रावर जर का याचा शुभारंभ केला तर उत्तमरित्या तुम्हाला पाणी लागू शकतं. मूळ नक्षत्र जर तुम्हाला एखाद्या वृक्षारोपण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मूळ नक्षत्रावर तुम्ही प्रारंभ करू शकता. आता मूळ नक्षत्र म्हणजे कोणाच्या तरी मुळावर जाणं. नोकरीमध्ये सुद्धा बढती बदलीचे योग. म्हणजे आपण बघा शिकत असतो त्यावेळेला आपण बघतो की पत्रिकेमध्ये एखाद्याचा दशमेश मूळ नक्षत्रामध्ये असतो. तर याचा अर्थ काय की त्याचा भाग्योदय हा कोणाच्या तरी मुळावर जाऊन होणार. आणि नोकरीत जर का बढती बदलीचे योग असतील तर तुमचा भाग्योदय कोणाच्या तरी मुळावर होईल. चतुर्थेस सुद्धा एखाद्याच्या मूळ नक्षत्रावर मध्ये असतो. म्हणजेच काय की तुम्हाला घराचा जो लाभ होईल तो कोणाच्या तरी मुळावर जाऊन होईल. म्हणजेच एखाद्या घराचा लिलाव होत असेल तर ते घर तुम्ही घेऊ शकता. तसंच एखाद्याचा सप्तमेश म्हणजे विवाहस्थानाचा अधिपती हा पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्रामध्ये असतो. म्हणजे आपण म्हणतो की तुझा विवाह कोणाच्या तरी मुळावर होणार. म्हणजे त्या ठिकाणी कोणाचा तरी विवाह होणार होता परंतु तुम्ही तुमचा सप्तमेश मूळ नक्षत्रात असल्यामुळे तुम्ही एखाद्याच्या मुळावर जाऊन भाग्योदय करता. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा विवाह अशा ठिकाणी होईल की ज्या व्यक्तीचा विवाह होणार असेल तर तो विवाह काही वेळेला काही कारणामुळे मोडू शकतो. आणि आपण त्याची माहिती जरूर विचारून पाहावी समोरच्याला की विवाह जमला होता का याच्यापूर्वी अगोदर, किंवा साखरपुडा होऊन पण विवाह मोडतो. कळलं की नाही. मग सप्तमेश सुद्धा मूळ नक्षत्रामध्ये असेल तर असं पण काही वेळेला होऊ शकतं की तुमचा विवाह कोणाच्या तरी मुळावर जाऊन होऊ शकतो. आता मूळ नक्षत्राचं दान जर आपण पाहिलं तर दान काय, लोह दान म्हणून म्हटलेलं आहे. लोखंड शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला काही दान करायचं असेल आणि लोखंड स्वरूपामध्ये काही करायचं असेल तर समजा उदाहरणार्थ एखादा बागकाम करणारा कोण असेल तर बागकाम करणाऱ्याला त्या बागकामाचं साहित्य लोह स्वरूपामध्ये तुम्ही देऊ शकता. एखादा कोण नावी असेल त्याला सुद्धा तुम्ही ते कैची स्वरूपामध्ये ते दान देऊ शकता. आणि असं पण हे नक्षत्र मूळ नक्षत्र केतूचं आणि केतूच्या अंडरमध्ये कात्री येते. म्हणजे जर का एखाद्याला केतूची पीडा सुद्धा असेल तर तुम्ही मूळ नक्षत्रावर सुद्धा हे दान करू शकता. लोखंडाचं दान तुम्ही करू शकता. म्हणजे हा पण एक तिथे त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. म्हणजे ज्या दिवशी मूळ नक्षत्र असेल तर मूळ नक्षत्र म्हणजे मुळापर्यंत जाणं हे नक्षत्र ना शस्त्रक्रियेसाठी सुद्धा प्रशस्त असं मानलं जातं. म्हणजे एखाद्याला जर शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल आणि मूळ रोगाचं उच्चाटन करायचं असेल
तर ही नक्षत्र शस्त्रक्रियेसाठी अत्यंत प्रगल्भ आहे. म्हणजे ज्यांना कोणाला शस्त्रक्रिया करायची असेल जरूर जरूर तर ते लोक अशा जातकांनी मूळ नक्षत्र शस्त्रक्रिया करावी. तुमच्या रोगाचं मुळापासून उच्चाटन होऊ शकतं आणि ती यशस्वी पण होत्या. मूळ नक्षत्र जसं आपण काय शस्त्रक्रियेसाठी पाहिलं तसंच मूळ नक्षत्र विवाहासाठी सुद्धा प्रशस्त आहे. झाडाची मुळं कशी एकावर एक घट्ट बसलेली असतात. मूळ नक्षत्रावर सुद्धा जर विवाह केला गेला तर नवरा बायकोंचं नातं सुद्धा मुळाप्रमाणे घट्ट विणलं जातं. पण मूळ नक्षत्र सुद्धा विवाहासाठी प्रशस्त आहे असं मानलं जातं. म्हणून पहा ज्या दिवशी मूळ नक्षत्र असतं त्या दिवशी सुद्धा सर्वत्र आपल्याला विवाहाचे मुहूर्त पाहायला मिळते. म्हणून मूळ नक्षत्रावर विवाह करावा. जे आपण मागे स्वाती नक्षत्रावर सुद्धा पाहिलं होतं ना की स्वाती नक्षत्रावर जर का कन्यादान केलं गेलं तर मुलगी कधीच घरी रिटर्न येत नाही. जसंच आहे मूळ नक्षत्र सुद्धा जर विवाह केला गेला तर तो पण प्रशस्त मानला जातो. नवरा बायकोचं नातं मुळाप्रमाणे घट्ट होतं. त्यामुळे विवाह विच्छेदा विषयच येऊ शकत नाही. पण मूळ नक्षत्रावर सुद्धा विवाह करून पहा. बरोबर की नाही? म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये याचं महत्व इथे घेऊ शकतो अगदी चांगल्या प्रकारे. आता मूळ नक्षत्राच्या पुढचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. पूर्वाषाढा नक्षत्राची व्याप्ती धनु राशीमध्ये 13°20 कला ते 26°40 कला आहे. आणि या नक्षत्राचा स्वामी कोण? या नक्षत्राचा पूर्वाषाढा नक्षत्र शुक्राचं नक्षत्र. परंतु पूर्वाषाढा नक्षत्र याची देवता जी दाखवलेली आहे ना तर ती देवता आहे उदक. उदक म्हणजे पाणी. पाण्यापासूनच या जगाची निर्मिती झालेली आहे. तीच विश्व निर्मितीला कारणीभूत आहे. पाण्याशी संबंधित जर का तुम्ही व्यवसाय करणार असाल व्यवसायाचा शुभारंभ तुम्ही पूर्वाषाढा नक्षत्र ते यशदायी होऊ शकते. एखादी ग्रहपीडा असते बघा आपल्याला कळलं की आणि ती ग्रहपीडा टाळण्यासाठी म्हणून आपण नेहमी करत असतो. मग उदक शांती केव्हा करावी? ज्या दिवशी महिन्याभरामध्ये चंद्र पूर्वाषाढा तर त्या दिवशी उदक शांती नक्की करून घ्यावी. आपल्याला चांगलं सर्व कार्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. आपण त्याचा फायदा दैनंदिन जीवनामध्ये करू. पूर्वाषाढा नक्षत्र हे थोडंसं क्रूरतेकडे पण वळणार आहे. म्हणजे जर का तुम्हाला एखाद्याशी जाणून बुजून भांडण करायचं असेल किंवा एखाद्यावर किंवा एखादी केस दाखल करायची पूर्वाषाढा नक्षत्रावर करा. या नक्षत्रावर जर का तुम्ही केस दाखल केला तर दावा दाखल करणाऱ्याचा भविष्यामध्ये विजय संपादन म्हणजे या कामासाठी सुद्धा तुम्ही पूर्वाषाढा नक्षत्र वापरू शकता. आता पूर्वाषाढा नक्षत्राचं दान स्वरूपामध्ये काय दिलंय तर दान स्वरूपामध्ये कंबल म्हणून दिलेलं आहे. मग कंबलाची खरी गरज केव्हा लागते? थंडीच्या दिवसांमध्ये लागते. मग तुम्ही गरजू लोकांना कंबल दान करू शकता. महिन्याभरामध्ये चंद्र ज्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्र असेल खास करून त्या दिवशी दान करायचं असेल तर कंबळ घेऊन दान करा. मग गरजू लोकांना म्हणजे काय? वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, हॉस्पिटल्स आहेत. मग एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त 61 निमित्त एखाद्याच्या आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त अशा काही या कारण घेऊन आपण त्या ठिकाणी कोणाला तरी दान करत असतो दान स्वरूपामध्ये. तर खास करून तुम्हाला कंबळ दान करायची असेल तर चंद्र पूर्वाषाढा नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही कंबळ नक्की दान करा. म्हणजे आपण म्हणतो ना दान करणाराही सुखावतो आणि घेणाराही सुखावतो. हा एक फायदा इथे होऊ शकतो. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला की पाण्याशी संबंधित व्यवसाय असतील ज्यांना काही करायचे असतील तर ते सर्व व्यवसाय तुम्ही पूर्वाषाढा नक्षत्र सुरू करा. पाण्याशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत. ते व्यवसाय तुम्ही नक्की त्या ठिकाणी सुरुवात करून पहा. भविष्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळू शकतं. आणि पूर्वाषाढा नक्षत्र काही जी नक्षत्र अशी आहेत पूर्वा फाल्गुनी पूर्वाषाढा काही व्यवसाय सुरू केल्यावर तुम्हाला पूर्वार्धातच त्याचं यश मिळतं. म्हणजे यश मिळण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट बघावी लागत नाही. हा एक वापर आपण या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये नक्की करू शकतो. उत्तराषाढा नक्षत्र याच्या पुढचं जे नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्राची व्याप्ती ही धनुराशीमध्ये 26°40 कला ते 30° आणि मकर राशीमध्ये 0° ते 10° आहे. आता उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी आहे रवी आणि रवीची सर्व नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण पहिले 2 भागात पाहिली होती ती कृत्तिका नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा नक्षत्र.
त्रिपाद नक्षत्र असल्यामुळे असं पण असतं की काही वेळेला एखादी व्यक्ती मृत पावते त्रिपाद नक्षत्रावर, तर आपण म्हणतो की त्याचं शांती कर्म करून घ्या. तर हे उत्तराषाढ नक्षत्र सुद्धा त्रिपाद नक्षत्रामध्ये गणलं जातं, त्यामुळे त्या नक्षत्रावर सुद्धा शांती कर्म करून घ्यावं. उत्तराषाढ नक्षत्र रवीचं नक्षत्र आहे आणि हे नक्षत्र एखादी गोष्ट दीर्घ कालापर्यंत राहते. कळलं की नाही? एखादी गोष्ट दीर्घ कालापर्यंत राहते, कारण ते ध्रुव ताऱ्यासारखं अटळ आहे. त्याची संज्ञा ध्रुव आहे, म्हणजे अडळ आहे, अटळ आहे स्थान असं. म्हणजे ज्या गोष्टी व्यवहारामधल्या सुद्धा गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला दीर्घ कालापर्यंत करायच्या असतील, म्हणजे एखाद्याला समजा गृह आरंभ करायचा असेल, वास्तू घ्यायची असेल आणि त्या वास्तूमध्ये त्याला दीर्घ कालापर्यंत राहायचं आहे आणि सुख आणि आनंद घ्यायचा असेल, तर त्याने उत्तराषाढ नक्षत्रावर गृह आरंभ करावा. हा त्याचा फायदा नक्की मिळू शकतो. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला दीर्घकालीन काळासाठी वापरायची असेल, त्या गोष्टी नक्कीच या ठिकाणी वापर करू शकता. उत्तराषाढ नक्षत्र रवीचं नक्षत्र असल्यामुळे महिन्याभरात चंद्र ज्या वेळेला उत्तराषाढ नक्षत्र असतो किंवा रवीच्या नक्षत्रामध्ये असतो आणि खास करून तुम्हाला शासनाशी संबंधित काही कामकाज करून घ्यायचे असतील, शासकीय अधिकाऱ्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल, तर रवी हा शासनाचाच कारक आहे, अधिकारी वर्गाचाच कारक आहे. बघा, खास करून तुम्ही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याशी बातचीत करायची असेल किंवा तुमचं महत्वाचं काम करून घ्यायचं असेल, महत्वाच्या गाठीभेटी असतील, तुम्ही नक्कीच उत्तराषाढ नक्षत्रावर भेटा किंवा रवीच्या नक्षत्रावर भेटा. त्या दिवशीची तुमची मीटिंग सुद्धा सफल होईल, यश मिळेल, अधिकार मिळेल. आणि त्या मीटिंगमध्ये तुम्हाला ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा असतील, जे तुम्ही समोरच्याकडून मिळवू इच्छित असाल, ते कार्य नक्कीच सफल होऊ शकतं. खास करून बघा, खास करून या नक्षत्राचा वापर, निश्चितच यश मिळू शकतं. उत्तराषाढ नक्षत्र हे जे नक्षत्र आहे, तर या नक्षत्रावर तुम्ही वास्तुशांती पण करू शकता, गृहारंभ करू शकता. तसंच ते विवाहासाठी सुद्धा प्रशस्त नक्षत्र आहे. विवाह सुद्धा या ठिकाणी मुहूर्त जर आपण पाहिलं तर तो शुभ मुहूर्त होऊ शकतो. हा पण एक त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो. आणि याचं नक्षत्राचं दान जे आहे ना, ते आहे म्हैशी, म्हणजे म्हैस. आता आपण जर तुमची यथाशक्ती, जर तुमच्याकडे म्हैस दान करण्याची ताकद असेल एखाद्याला, म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याला, तुमची आर्थिक ताकद अगदी चांगली आहे, तर तुम्ही जरूर म्हैस एखाद्या गरीब शेतकऱ्याला दान करू शकता. म्हणजे त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह, त्याचं कुटुंब त्याच्यावर चालू शकतं. आता जर आपण एवढं दान नाही करू शकत, तर आपण नक्कीच गोशाळेमध्ये जाऊन या दिवशी गाईला चारा देऊ शकतो, म्हैशीला चारा देऊ शकतो, किंवा एखाद्याला त्याच्यासाठी आर्थिक मदत करू शकतो. इथे सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. हा पण फायदा आपण त्या ठिकाणी नक्कीच चांगल्या तऱ्हेने करून घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये जर आपण त्याचं पाहिलं तर ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. ज्या गोष्टी जमिनीच्या वर असतील, जी कार्य करायची असतील, ती उत्तराषाढ नक्षत्रावर तुम्ही करू शकता. म्हणजे जर एखाद्याला मंदिराचा कळस चढवायचा असेल, एखाद्याला वरचा मजला बांधायचा असेल, कळलं की नाही, जी जमिनीच्या वर कार्य करायची असतील, ती सर्व कार्य तुम्ही या ऊर्ध्वमुखी नक्षत्रावर करू शकता, जी दीर्घकालापर्यंत राहणार आहे. अशी कार्य तुम्ही नक्कीच या नक्षत्रावर करून पहा, विशेष यश त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. उत्तराषाढ नक्षत्राच्या नंतरचं जे नक्षत्र आहे ते आहे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राची व्याप्ती मकर राशीमध्ये 10 अंशापासून 23 अंश 20 कलापर्यंत आहे. आणि या नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र. श्रवण म्हणजे श्रवण करणे. आता खास करून लक्षात घ्यायचं, एखाद्याला ना कानाचा कर्णविकार असतो आणि 2 कानांपैकी एका कानामध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेली असते. आपण काय म्हणतो, श्रवण करणं म्हणजे ऐकणं. आणि जरा त्या संदर्भामध्ये जर काही समजा शस्त्रक्रिया पण करून घ्यायची असेल आणि खरं ती शस्त्रक्रिया यशदायी होणार आहे का, पण माझं म्हणणं, तुम्ही श्रवण नक्षत्रावर ही शस्त्रक्रिया करून पहा, नक्कीच तुम्हाला भविष्यात त्या कानाने चांगलं ऐकायला येईल.
जे श्रवण म्हणजे ऐकणे असा त्याचा अर्थ होतो ना. तर महिन्याभरामध्ये चंद्र ज्या दिवशी श्रवण नक्षत्र असेल त्या दिवशी तुम्ही तो दिवस निवडा आणि ते कार्य करून घ्या. बघा त्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आता श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना, त्या श्रवण नक्षत्र हे चंद्राचं नक्षत्र आणि चंद्राचा संबंध जलाशयाशी असतो. त्यामुळे पाण्याशी संबंधित जो काही व्यवसाय करायचे असतील तरी सुद्धा ते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. चंद्र हा प्रवासाचा पण कारक ग्रह आहे. कळलं की नाही? तुम्हाला एका ठिकाणी दिसत नाही, म्हणजे चंद्र सतत प्रवास करतोय असं म्हटलंय. तुम्हाला जर प्रवासी कंपन्यांशी संबंधित सुद्धा काही कार्य करायची असतील किंवा एखाद्याला प्रवासी कंपनी ओपन करायची असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मुहूर्त मागतोय केव्हा मी सुरू करू, केव्हा आरंभ करू, श्रवण नक्षत्रावर नक्की करा. अशी कार्य सफल होतात. आणि म्हणून श्रवण नक्षत्रावर, जसं मी हस्त नक्षत्राच्या वेळेला नोंद केलं होतं की तुम्हाला खास करून जर एखादी तीर्थयात्रा करायची असेल आणि तीर्थयात्रेला प्रारंभ करायचा असेल, आपण जातो ना नर्मदा परिक्रम करायला, मानसरोवर, कैलास यात्रा करायला जातो, तर तुम्हाला श्रवण नक्षत्रावर सुद्धा तुम्ही अशा यात्रा सुरू करू शकता. त्याच्यामध्ये कुठलीही विघ्न येणार नाही, कार्य सफल होईल. श्रवण नक्षत्र म्हणजे त्या नक्षत्रामध्ये 3 तारका आहेत आणि 3 तारका म्हणजे काय झालंय की मध्ये 1 तारका आणि बाजूला 2 तारका म्हणजे त्या कावडी आहेत. श्रावण बाळाने 2 कावडीमध्ये बसून आपल्या आई वडिलांना अनेक तीर्थयात्रा करत होता. कळलं की नाही? तर श्रवण नक्षत्रावर सुद्धा जर आपण तीर्थयात्रा केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या तीर्थयात्रा नक्कीच सफल होऊ शकतील. म्हणजे हा पण एक फायदा आहे तिकडे. म्हणून अनेक प्रवास, चांगले प्रवास सुद्धा तुम्ही याच्यावर करू शकता, यशदायी नक्कीच होतील. खास करून मकर रास आणि श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचे छंद असतो रीडिंग करणं, वाचन करायला त्यांना आवडतो फार. आता जर वाचन अनुभव घेऊन पाहिजे, ज्या व्यक्तींना मकर रास आणि श्रवण नक्षत्राचे असतील ना, त्यांची हॉबीज असतील, त्यांना जिथे बसतील जिथे उठतील, त्यांचा छंद काय, तर त्यांचा छंद आहे तो म्हणजे वाचन करणे, रीडिंग करणे. जसं मी चित्र नक्षत्राच्या म्हटलं होतं की चित्र नक्षत्राच्या व्यक्तींचा काय छंद असतो, शॉपिंग करणं, तसं श्रवण नक्षत्राचा छंद आहे नेहमी रीडिंग करणं. त्यामुळे त्यांच्याकडे बुक्स कायमस्वरूपी असतात, कुठल्या ना कुठल्या बॅगमध्ये बुक्स असतातच. जिथे वेळ मिळेल, समजा त्यांना नोकरीमध्ये सुद्धा आता सध्या लंच टाइम असेल आणि थोडा वेळ मिळाला तर तिथे सुद्धा ते पुस्तक घेऊन बसतील. ट्रेन मधून, बसमधून ट्रॅव्हल करते ते पुस्तक वाचत बसतील. इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपण पुस्तक वाचूया, हा एक छंद असतो. एखाद्याला लायब्ररी जॉईन करायची असेल किंवा एखादं ग्रंथालयाची सुरुवात करायची असेल, कळलं की नाही, ग्रंथालय निर्माण करायचं असेल तर त्याने श्रवण नक्षत्रावर करावं. ते कार्य दीर्घ काळासाठी सुद्धा सफल होऊ शकेल. लक्षात आलं की? म्हणजे हा एक त्याचा फायदा आहे, नक्की नाही असं नाही. आणि आता श्रवण नक्षत्र ह्याचं दान सुद्धा आहे भोजन, आणि त्याची देवता आहे विष्णू. बघा, भोजन म्हणजे अन्न, आणि विष्णू हा सुद्धा एक जगत पालक आहे असं म्हणायला हरकत नाही. सृष्टीचे सगळे व्यवहार विष्णूच चालवत असतो, आणि म्हणून कदाचित भोजन दान दिलेलं आहे आणि म्हणून त्याची देवता सुद्धा विष्णू दिलेली आहे. एखाद्याला अन्नदान करायचं असेल, मग आपल्या जन्मदिवशी, माता पित्यांच्या आठवणी प्रित्यर्थ किंवा 61 निमित्त, काही आपल्या मुलाबाळांच्या वाढदिवसासाठी, तर गरजू लोकांना अन्नदान आपण काही वेळेला करत असतो अनेक ठिकाणी, तर ते सुद्धा तुम्ही श्रवण नक्षत्रावर करू शकता. एक जास्तीत जास्त सत्पात्री दान होतं असं म्हणायला हरकत नाही. देवता विष्णू असल्यामुळे विष्णू सहस्त्र नामावली, एखादं महत्वाचं कार्य तुमचं असेल आणि त्या कार्यामध्ये अनेक विघ्न येत असतील, अडचणी येत असतील, तर तुम्ही विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करा किंवा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. आणि जर आपण संकल्प करून जर विष्णू सहस्त्र नामावली, व्यंकटेश स्तोत्र पठण केलं आणि त्याची सुरुवातच आपण श्रवण नक्षत्रावर केली, त्या दिवशी तुम्हाला त्या कार्यात जे अडचणी येत होती, तुमच्या कार्यामध्ये जी विघ्न येत होती, तुम्हाला नक्कीच कळेल की काही दिवसांमध्येच ती विघ्न संपुष्टात आली आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडलं. आपली मनाची इच्छा पूर्ण झाली.
नक्की करून पहा, अनुभव नक्की घ्याल तुम्ही. आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा आपल्यापैकी बरेच जण आपण नेहमी आपण सतत त्याचा जप करत असतो. पण ज्याला कोणी पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल तर श्रवण नक्षत्राची देवता जी आहे ती विष्णू देवता आहे. तर या नक्षत्रावर नक्कीच जपत आपल्याला सुरुवात करून पहा. तुम्हाला त्याचा रिझल्ट भविष्यामध्ये फार चांगल्या तऱ्हेने मिळू शकतो. एखाद्याला संतती होण्यामध्ये अडचण असेल, एखाद्याला विद्याभ्यासामध्ये चांगली प्रगती करायची असेल, कळलं की नाही, एखाद्याला कामकाजात काही अडचणी असतील तर त्यांनी ठराविक काही दिवसांचा संकल्प करून श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. मनातली इच्छा नक्कीच भविष्यामध्ये पूर्ण होणार निश्चितपणे. पण सुरुवात महिन्याभरामध्ये चंद्र ज्या दिवशी श्रवण नक्षत्रात असेल त्या दिवशी करा, कारण त्याची देवताच विष्णू देवता आहे. श्रवण नक्षत्राच्या पुढचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र. धनिष्ठा नक्षत्राची व्याप्ती जी आहे ती मकर राशीमध्ये 23°20 कला ते 30°, आणि कुंभ राशीमध्ये 0° ते 6°40 कला. आता धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि मंगळाची सर्व नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण पाठच्या 2 विभागामध्ये पाहिली ती म्हणजे मृग आणि चित्रा नक्षत्र, आणि हे आता तिसरं धनिष्ठा नक्षत्र. मृग, चित्रा, धनिष्ठा मंगळाची नक्षत्र. आता मंगळ भूमीचा कारक आहे. मंगळ भूमीचा कारक असल्यामुळे भूमीशी संबंधित काही कार्य करायची असतील तर ती सर्व या मंगळाच्या नक्षत्रावर करून पहा. त्या कार्यामध्ये निश्चित यश मिळेल. एखादा व्यक्ती म्हणतो ना, मला जमिनीचा व्यवहार करायचा आहे, मला फ्लॅट बुकिंग करायचं आहे, मला प्रॉपर्टीची डील्स करायची आहे, किंवा एखादा व्यक्ती प्रॉपर्टी कन्सल्टंट असतो आणि नव्याने त्याला त्या व्यवसायाला सुरुवात करायची असते तर त्यांनी त्याची व्याप्ती धनिष्ठा नक्षत्रावर करावी. एखाद्या रूमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल धनिष्ठा नक्षत्रावर करून पहा. धनिष्ठा हे नक्षत्र मकर राशीमध्ये पण येते आणि कुंभ राशीमध्ये पण येते. आता हे मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे मंगळ त्याचा नक्कीच प्रॉपर्टीशी संबंध आला, वास्तूशी संबंध आला, बरोबर आहे. हे नक्षत्र शुभ नक्षत्रामध्ये पण मोडलं जाते आणि या नक्षत्रावर तुम्ही गृह आरंभ करू शकता, वास्तुशांती करू शकता. आणि सर्रास आपण वास्तुशांती ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला वास्तुशांतीला जो गृह कलश असतो आणि गृह कलश घेऊन प्रवेश करतो त्याला आपण एका कुमारिकेला तिच्या डोक्यावर तो गृह कलश ठेवून तिथं प्रवेश करत असतो वास्तूमध्ये. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण असं क्रिया करत असतो त्याला निश्चित पहा की जी मुलगी, ज्या कन्येची रास, कन्या पाहिजे, कुमारिका मुलगी पाहिजे, ज्या कुमारिकेची रास कुंभ रास असेल, कुंभ म्हणजे घडा आणि धनिष्ठा नक्षत्र, ज्या कुमारिकेची कुंभ रास असेल आणि तिचं जन्म नक्षत्र धनिष्ठा असेल तर त्या कुमारिकेची निवड करा. त्या कुमारिकेच्या डोक्यावर तो गृह कलश, अमृत कलश ठेवून आगमन करा घरामध्ये आणि तिच्याकडून त्या घरामध्ये तो अमृत कलश फिरवून, पूर्ण घेऊन, घरभर फिरवून तिच्या हातातून धनधान्य त्या घरामध्ये अगदी तिच्या हाताने ते सगळं धनधान्य विकरून घ्या. त्या घरामध्ये तुम्हाला धनधान्याची भरभराट झालेली पाहायला मिळेल. अनुभव घ्या करून. आता ज्याला कोणाला वास्तुशांती करायची असेल, गृह आरंभ करायचा असेल, उपाय करायला काही हरकत नाही. त्या घरामध्ये निश्चित आपल्याला नेहमी वाटते की आपण जे घर घेतलेलं आहे त्या घरामध्ये आपल्याला धनधान्याची, ऐश्वर्याची, सुखाची, आनंदाची भरभराट व्हावी. निश्चितच तुम्हाला या गोष्टी भविष्यामध्ये प्राप्त होतील. आता धनिष्ठा नक्षत्र म्हटलं तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आता ना गरमीचे दिवस आलेले आहेत. या गरमीच्या दिवसात प्रत्येकाला असं वाटतं की आपण थंड पाणी प्यावं आणि आपण थंड पाणी, हे फ्रीज मधलं पाणी कधी पिऊ नये. खरं म्हणजे ते घातक आहे शरीराला. यस, मटक्यामधलं पाणी पितो. मग मटक्यामधलं पाणी पिणार तर प्रत्येकाला वाटतं की मी मटकं घरी आणावं आणि बस आता गरमीचे दिवस आले माठामधलं पाणी घ्यावं, आणि आपण माठ केव्हाही जाऊन विकत आणत असतो. माझं म्हणणं आहे, तुम्ही माठ विकतच घेणार आहात ना, तर तुम्ही माठ केव्हा विकत घ्यायचा? ज्या दिवशी चंद्र महिन्याभरातून एकदा तो धनिष्ठ नक्षत्रामध्ये असेल तो दिवस तुम्ही नोट करून ठेवा, नोंद करा.
आणि त्या दिवशी तुम्ही माठ घरी घेऊन या. तो माठ सुद्धा तुमचा दीर्घ अगदी अनेक वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये राहील. तुम्ही म्हणाल हा माठ मी अनेक वर्षापूर्वी घेतला होता, फार चिरकाळ तो टिकला. बघा, अनुभव घेऊन पहा. आता दुसरं पुन्हा कुंभरास म्हणजे तो घडा आहे आणि ते धनिष्ठ नक्षत्र आहे. धनधान्याने संपन्न आहे. आपण काही वेळेला थोडे थोडे पैसे आपल्या व्यवहारातले बाजूला करतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक आजकाल असे मातीचे मटके तुम्हाला मिळालेले असतात, म्हणजे धन साठवण्यासाठी. तर ते मटकं सुद्धा तुम्ही या धनिष्ठ नक्षत्रावर खरेदी करून घेऊन या आणि त्या धनिष्ठ नक्षत्रावर त्या मटक्याची पूजा करून, संध्याकाळच्या वेळी त्या मटक्याची पूजा करून त्याच्यामध्येच तुमच्या यथाशक्ती लक्ष्मी आतमध्ये टाका. भविष्यामध्ये तुम्हाला कळेल की तो घडा, खरं म्हणजे कुंभरास म्हणजे तो घडा घेऊन मनुष्य स्थिर उभा आहे ना, तर त्या घड्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. तर या घड्यामध्ये सुद्धा द्रव्य भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे धनिष्ठ नक्षत्रावर नक्कीच या गोष्टी तुम्ही करू शकता असं म्हणायला हरकतच नाही. आणि याचं दान सुद्धा आहे सोनं. पण आता खरं म्हणजे हल्लीच्या काळात सोनं दान करायचं म्हणजे कोणी विचार करणार, सर काय तुम्ही सांगता सोनं दान करायला? आम्हीच बघतोय की आम्हाला सोन्याचे एवढे भाव झाले, सोनं घ्यायला पण परवडत नाही. पण आपण सोनं नाही दान करू शकत. पण यथाशक्ती जर एखादी गरीब मुलगी असेल, गरीब मुलगी, तर तिला विवाहामध्ये तुम्ही मनी मंगळसूत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता दान स्वरूपामध्ये. तेव्हा एखाद्या बालकाला आपण सोन्याचं पाणी देतो भक्षण करायला, ते सुद्धा तुम्ही धनिष्ठ नक्षत्रावर देऊन पहा. तुम्हाला भविष्यात त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे फायदा नक्कीच होऊ शकतो. कळलं की नाही? धनिष्ठ नक्षत्राच्या नंतर जे पुढचं नक्षत्र येते ते म्हणजे शततारका नक्षत्र. शततारका नक्षत्राची व्याप्ती कुंभ राशीमध्ये 640 कला ते 20 अंशापर्यंत आहे. आणि हे नक्षत्र आहे राहूचं नक्षत्र. हे नक्षत्र राहूच्या आधिपत्याखाली आहे. शततारका म्हणजे त्या नक्षत्रामध्ये 100 तारकांचा पुंज आहे. या नक्षत्रामध्ये असं म्हटलं जातं की 100 वैद्यांची ताकद आहे. आता 100 वैद्यांची ताकद आहे म्हणजे जर का एखाद्याला मेडिकल रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज करायची असेल, एखाद्याला आजारपणातून मुक्त होण्यासाठी नवीन औषध घ्यायचं असेल, कळलं की नाही, एखाद्याला फार्मासिस्ट रिलेटेड काही व्यवसाय करायचे असतील, तर ते तुम्ही शततारका नक्षत्रावर सुरुवात करा. कळलं? याचा रिझल्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळेल. मग आपण म्हणतो ना एखाद्याला म्हणजे त्याचा नोकरी व्यवसाय करिअर कुठे करावं, दशमेश जर का तुमचा शततारका नक्षत्रामध्ये असेल कुंडलीमध्ये, तर तुम्ही मेडिकल रिलेटेड ऍक्टिव्हिटीची पण कार्य करू शकता. आता शततारका नक्षत्र 100 वैद्यांची ताकद आहे म्हणजे त्याचा संबंध आरोग्याशी पण आहे, आयुर्वेदाशी पण आहे. आपल्याला घरामध्ये सुद्धा आपण वृक्ष लावत असतो. कळलं की नाही? काय करतो घरामध्ये आपण? वृक्ष लावतो. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी पण आहे. तर ऊर्ध्वमुखी नक्षत्र असल्या कारणाने जर तुम्हाला वृक्ष लावायचे तर खास करून औषधी वनस्पती याची लागवड केव्हा करायची? औषधी वनस्पतींची लागवड तुम्ही या शततारका नक्षत्रावर करा. तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच यश मिळेल. किंवा त्या वनस्पती नंतर अगदी छान, अगदी भरभरून अगदी येतील वनस्पती, असं पण म्हणायला हरकत नाही. त्याच्यापासून चांगल्या औषधांची निर्मिती पण होईल. एखाद्याला नवीन औषधावर रिसर्च करायचं असेल आणि सुरुवात करायची असेल तर तुम्ही शततारका नक्षत्रावर करू शकता. रिझल्ट बऱ्यापैकी मिळतो, एकदम पूर्ण चांगला. म्हणजे महिन्याभरामध्ये हे नक्षत्र नक्की येणार आहे. या नक्षत्रावर तुम्ही त्याची सुरुवात केली तर रिझल्ट तुम्हाला फारच चांगल्यापैकी मिळू शकतो. आणि पुन्हा या नक्षत्राचं जे दान म्हणून दाखवलेलं आहे, तर ते दान आहे साखर. आता साखर आपल्याला दान करायची आहे तर अनेक ठिकाणी, काही ठिकाणी अन्नदान केलं जातं. तर अशा ठिकाणी तुम्ही साखर स्वरूपामध्ये सुद्धा काही वेळेला आपण म्हणतो की ग्रह पिढीसाठी आपण काही धान्य दान करत असतो.
आपल्याला जर एखादी ग्रहपीडा असेल तर धान्य स्वरूपात काही द्यायचं असेल तर तुम्ही साखर द्या. मग तुमचं वजन किती आहे, तुमच्या वजना एवढी साखर तुम्ही एखाद्या ठिकाणी डोनेट करा. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला आपण म्हणतो ना की चला मला कुठेतरी दान करायचं होतं तर मी या स्वरूपामध्ये ते दान केलं. म्हणजे याचा पण रिझल्ट आपल्याला या ठिकाणी चांगला मिळू शकतो. तसं हे जे शततारका नक्षत्र आहे, एखाद्याला खास एखादी शस्त्रविद्या शिकायची असेल, शस्त्रविद्या, तर शस्त्रविद्येचा प्रारंभ या शततारका नक्षत्रावर करा. इथे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. आता अनेक जण काही क्रीडा पण खेळत असतात शस्त्राशी संबंधित. मग त्याचं आयोजन सुद्धा कसं कधी करायचं आहे तर खास करून आता आपण मुहूर्त बघून करतो तर शततारका नक्षत्र त्याचा आरंभ करायला हरकत नाही. पण माझं म्हणणं आहे शेवटी जे स्पोर्ट्स आणि क्रीडा होत असतात ते शनिवार रविवार बघूनच होत असतात. तर एखाद्याला त्या संदर्भामध्ये प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि त्याची मुहूर्तमेढ रोवायची असेल तर शततारका नक्षत्रावर तुम्ही करून पहा, रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल. फक्त एकच आहे की शततारका नक्षत्र राहूचं नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जर एखादी बातमी तुम्हाला आली, एखादी बातमी, काही वेळेला आपण म्हणतो की बातमी नक्की खरी आहे की खोटी आहे, काही वेळेला फेक न्यूज सुद्धा तुमच्याकडे प्रचंड येतात, रोमर्स पुन्हा प्रचंड येतात. खास करून शततारका नक्षत्र अशी काही बातमी ऐकायला आली तर लगेच त्या बातमीवर विश्वास न ठेवता त्याची खातरजमा करून घ्या. कारण हे नक्षत्र राहूचं नक्षत्र, राहू थोडा फसवाग्र आहे. लक्षात आलं की नाही? म्हणून या नक्षत्रावर तुम्ही पहिल्यांदा खात्री करून घ्या आणि मगच त्याच्यावर निर्णय घ्या, अन्यथा तुमची फसगत होऊ शकते. म्हणजे इथे आपल्याला थोडस या ठिकाणी आपलं लक्ष विचलित करू नये, तर नीट खातरजमा करून निर्णय घ्यावा, म्हणजे जेणेकरून आपली कुठेही फसगत होणार नाही. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायची असेल ना एखाद्या, हे सर्व राहूच्या नक्षत्रासाठी थोडंसं आपण सावधच राहायचं काही वेळेला, म्हणजे काही महत्वाचे काही निर्णय घेताना. कळलं की नाही? जसं मी मागे सांगितलं होतं की खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तू या आर्द्रा नक्षत्रावर करून घेऊ नये. आर्द्रा नक्षत्रावर जर तुम्ही घेतलात ना तर कदाचित त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू फसगत होऊ शकते. कळलं की नाही? म्हणून खास करून या राहूच्या नक्षत्रावर एखाद्या न्यूज येतील तर थोडंसं सावध राहा. ऐकीव बातमीवर विश्वास न ठेवता जर तुम्ही काही गोष्टी केल्या गेल्या तर चूक घडू शकते. महिन्याभरामध्ये चंद्र असतो या नक्षत्रामध्ये, तेवढी टेम्पररी फक्त आपण अलर्ट राहिलं पाहिजे. शततारका नक्षत्र आहे, काळजी घ्यायला पाहिजे, एवढंच सांगणं आहे माझं, बाकी काही नाही. बरोबर आहे? शततारका नक्षत्राच्या पुढचं जे नक्षत्र आहे ते आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. त्या पूर्वा भाद्रपदाची व्याप्ती कुंभ राशीमध्ये 20 अंशापासून 30 अंशापर्यंत आहे आणि मीन राशीमध्ये 0 अंश ते 3 अंश 20 कला. हे गुरुचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. पण हे नक्षत्र शनीच्या पण राशीत येतं आणि गुरुच्या पण राशीत येतं. आता गुरुची सर्व नक्षत्र त्रिपाद नक्षत्र म्हणून म्हटलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेल्या मागच्या 2 विभागामध्ये पुनर्वसू नक्षत्र, विशाखा आणि हे पूर्वा भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदा म्हणजे ही गुरुची नक्षत्र आहे, ती त्रिपाद नक्षत्र आहे. त्रिपाद नक्षत्र जर एखादी व्यक्ती मृत झाली, रवीची नक्षत्र आणि गुरुची नक्षत्र विभागामध्ये त्रिपाद नक्षत्र म्हणून म्हटली जातात, तर त्याची शांतिकरण करून घ्यावं. आता हे गुरुचं नक्षत्र आहे, ते कुंभ राशीमध्ये पण येते आणि कुंभ राशी वायू तत्वामधली रास आहे. मिथुन तुळ कुंभ या वायू तत्वाच्या राशी, पण या बौद्धिक तत्वाच्या राशी आहे, बुद्धिमत्तेच्या राशी आहे. कुंभ राशी विलक्षण बुद्धिमान राशी समजली जाते आणि त्यात गुरुचं नक्षत्र. कळलं की नाही? त्यात गुरुचं नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. या व्यक्ती जात्यातच बौद्धिक क्षेत्रामध्ये वावरत असतात. म्हणून जर एखाद्याला, गुरु हा एज्युकेशनचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे, एखाद्याला जर नवीन क्लासची निर्मिती करायची असेल, शिक्षण विषयाशी संबंधित काही कार्य करायची असतील तर ती महिन्याभरामध्ये केव्हा सुरू करू, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र चांगलं आहे. कुंभरास आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र जर असेल चंद्र ज्या दिवशी महिन्याभरात, खास करून त्याच्यावर तुम्ही मुहूर्तमेढ रोवा, प्रारंभ करा. शिक्षण क्षेत्रात, शिक्षण क्षेत्र विस्तारित होत जाईल, कारण गुरु विस्तार करतो आणि शनी दीर्घ कालापर्यंत ते चालवतो, कारण शनीच्या राशीमध्ये येते ना पुन्हा हे नक्षत्र.
म्हणजे दीर्घकालापर्यंत तो व्यवसाय तुमचा चालू राहू शकतो. म्हणजे महिन्याभरामध्ये आपण नक्कीच या नक्षत्राचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आता ह्याचा जो वृक्ष आहे ना, हा वृक्ष सुद्धा आहे ना आम्र वृक्ष म्हटलेला आहे. खास करून शेतीविषयक याच्यामध्ये कोण म्हणजे कामं करत असतील किंवा खास करून शेतकरी असेल आणि त्याला आंब्याच्या लागवड भरपूर प्रमाणामध्ये करायची असते. आजकाल आपण आंबा हे फळ जे कोणाला आवडत नाही, असं कोणीच नाही की त्याला आंबा आवडत नाही. आणि सिजनेबल जे फळ आहे त्याला 3-4 महिन्यामध्ये तुम्ही 3 महिन्यामध्ये वर्षभराचं इन्कम करून घेता. आणि जर एखाद्याला लागवड करायची असेल आंब्याच्या, तर त्याने ह्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावर आंब्याची लागवड करावी. भविष्यामध्ये भरघोस आंबे येतील, कारण गुरु विस्तार करतोय आणि शनी त्या कार्यामध्ये दीर्घ काळापर्यंत ते कार्य घेऊन जाणार आहे. म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. याचा वापर सुद्धा आपण या ठिकाणी पूर्व भाद्रपद नक्षत्राचा वापर या ठिकाणी अगदी चांगल्या तऱ्हेने करू शकतो, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. बरोबर की नाही? म्हणजे त्याचं सुद्धा जे दान आहे ते आहे सोनं. जसं मी मागाशी सांगितलं की मणी मंगळसूत्र एखाद्या तुमच्या यथाशक्ती एखाद्या गरीब मुलीला तुम्ही तिच्या विवाहामध्ये दान करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या हे नक्षत्र तसं विवाहासाठी तेवढं प्रशस्त नाहीये, लक्षात ठेवायचं. जरी गुरुचं नक्षत्र असलं तरी विवाहासाठी तेवढं प्रशस्त नक्षत्र नाही मानलं जात. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला खरंच शिक्षण क्षेत्राशी संबंधित कार्य करायचं तर ते कार्य तुम्ही या नक्षत्रावर सुरू करा. फायनान्स सेक्टरमध्ये काही कार्य करायची असतील, फायनान्स सेक्टरमध्ये गुरु पण फायनान्स विस्तार करतोय. एखादी फार मोठी गुंतवणूक करायची असेल, एखाद्या व्यापाराची गुंतवणूक आणायची असेल, तर त्याचा मुहूर्त तुम्ही त्या पूर्वा भाद्रपद नक्षत्र करा. पूर्वा भाद्रपद, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, पूर्वा भाद्रपद नक्षत्र पूर्वार्धातच तुम्हाला त्याचा लाभ लगेच मिळत असतो. कळलं की नाही? म्हणून तुम्ही या नक्षत्रावर सुद्धा त्याचं कार्य करू शकता. किंवा एखाद्याला नव्याने जर शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, ती सुद्धा गुंतवणूक तुम्ही पूर्वा भाद्रपद नक्षत्रावर करू शकता. किंवा शेअर मार्केट म्हणजे शेवटी पैसा आला आणि पैशाशी संबंधित अनेक जण त्याचे वर्ग म्हणजे असतात. मग मी क्लास कोणत्या नक्षत्रावर लावू? तर त्याने पूर्वा भाद्रपद नक्षत्रावर हा क्लास लावून पाहा, त्याच्यावर शिक्षणाला सुरुवात करा. नक्की शेअर मार्केटमध्ये सुद्धा नक्की पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या नंतरचं पुढचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे उत्तरा भाद्रपद नक्षत्र. आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्राची व्याप्ती ही मीन राशीमध्ये 3°20 ते 16°40 पर्यंत. आणि उत्तरा भाद्रपदाचा नक्षत्राचा स्वामी जो आहे तो आहे शनी. उत्तरा भाद्रपद नक्षत्र हे शुभ नक्षत्रच मानलं जातं. जरी ते शनीच्या अधिपत्याखाली आलं तरी सुद्धा, शनी आपण पापग्रह म्हटलेलं आहे ना, पण उत्तरा भाद्रपद नक्षत्र गुरुच्या राशीमध्ये येत आहे. ते नक्षत्र शुभ नक्षत्र म्हटलं जातं. म्हणून अनेक शुभ कार्यासाठी नक्षत्र वापरलं जातं. विवाहासाठी सुद्धा हे नक्षत्र प्रशस्त नक्षत्र आहे. वास्तुशांती, गृह आरंभ, कुठली नवीन कार्य तुम्हाला शुभारंभ करायचे असतील तर त्याच्यासाठी उत्तरा भाद्रपद नक्षत्र अत्यंत शुभ नक्षत्र म्हणून ते मानलं जातं या ठिकाणी. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे नक्षत्र सुद्धा ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे असं म्हटलेलं आहे. कळलं की नाही? कसं आहे? ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. जमिनीच्या वरती जी काही कार्य करायची असतील ती तुम्ही ऊर्ध्वमुखी नक्षत्रावर करा, आणि जमिनीच्या खाली जी कार्य करायची असतील ते तुम्ही अधोमुखी नक्षत्रावर करा. आजकाल अनेक जमिनीच्या खाली सुद्धा अंडरग्राऊंड कामं केली जातात. येस, कळलं की नाही? मग ही कार्य सुद्धा तुम्ही अधोमुखी नक्षत्रावर करा. परंतु वरचे मजले चढवायचे आहेत, इमारतीला वरचा माळा चढवायचा आहे, कळस चढवायचा आहे, व जमिनीच्या वरती जी काही कार्य होणार असेल ती उत्तरा भाद्रपद नक्षत्रावर घ्या. आणि सगळी हे नक्षत्र शुभ नक्षत्रामध्ये मोडत असल्यामुळे नक्कीच शुभ कार्याचा प्रारंभ या नक्षत्रावर करा. उत्तर आयुष्यामध्ये चांगलं कल्याण करतो. दीर्घ काळासाठी सुद्धा जे काम तुम्हाला करायचं असेल तर ते उत्तरा भाद्रपद नक्षत्रावर तुम्ही कार्य करू शकता. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचं दान सुद्धा शेळी म्हणून दान दिलेलं आहे. आता शेळी म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो शेतीशी संबंधितच व्यवसाय आलेला आहे.
तुम्हाला जर दान स्वरूपामध्ये एखाद्याला द्यायची, काही आर्थिक मदत करायची असेल, तर एखाद्या शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालावं, त्याचं चरितार्थ त्याच्यावर चालावं, म्हणून तुम्ही एखाद्याला तुमच्या यथाशक्ती शेळीचं दान करू शकता. म्हणजे ते सत्पात्री दान होईल असं मला वाटतं. उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या नंतरचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे रेवती नक्षत्र, शेवटचं नक्षत्र मालिकेतलं. आणि या नक्षत्राची व्याप्ती मीन राशीमध्ये 16°40 ते 30° आहे. आणि रेवती नक्षत्राचा स्वामी आहे बुध. रेवती नक्षत्र गंडमूळ नक्षत्रांमध्ये येणारं नक्षत्र आहे. आपण नक्षत्र मालिकेतलं प्रारंभाचं नक्षत्र कुठलं पाहिलं होतं ते होतं अश्विनी नक्षत्र. मग अश्विनी नक्षत्राचं प्रथम चरण आणि रेवती नक्षत्राचं तिसरं आणि चौथं चरण हे गंडमूळ नक्षत्रामध्ये येणार आहे. म्हणून या नक्षत्रावर जर एखाद्या बालकाचा जन्म झाला तर त्याचं शांती कर्म करून घ्यावं. आणि ते निश्चितच करून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम नको. आता काही मुलं सुद्धा लहानपणी अत्यंत दांडगाई करणार असतात. मुलंच आहे ती दांडगाई नक्कीच करणार, पण काही मुलांचं चित्त फार विचलित असतं. कारण बुधाचं काही वेळा असं असतं ना की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. म्हणून या नक्षत्राचं थोडं शांतिकर्म करून घेतलं तर ते फार चांगलं होईल. रेवती नक्षत्र बुधाचं नक्षत्र आहे आणि रास आहे गुरुची. बुध स्टेशनरीचा कारक आहे, बुध डॉक्युमेंटेशनचा कारक आहे. बुधाकडे स्टेशनरी आलेली आहे आणि गुरुकडे प्रकाशन पण आलेलं आहे. आता काही वेळेला एखादा लिखाण करत असतो कोणतं आणि तो पुस्तकातून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आपण म्हणतो आज माझी पहिली आवृत्ती निघाली, भविष्यामध्ये माझी अजून याच्या दुसरी आवृत्ती निघावी, तिसरी आवृत्ती निघावी, चौथी आवृत्ती निघावी. आणि त्याचा शुभारंभ तुम्हाला करायचा असेल की वारंवार त्या आवृत्त्या रिपीट व्हायला पाहिजे. बुध ही बुधाचं नक्षत्र आहे आणि बुध कुठलीही गोष्ट रिपीट करत असतो. कळलं की नाही? कुठली गोष्ट रिपीट करत असतो. माझं म्हणणं आहे गुरु प्रकाशन करतो, ही गुरुची रास आहे ना, गुरुकडे प्रकाशन आहे, विस्तार करतो. जर एखाद्याला अशा संदर्भामध्ये काही कार्य करायचं असेल, एखाद्याला असं वाटतं की माझी आज ही एक ब्रँच झालेली आहे किंवा माझी क्लासची एक बॅच निघाली, अजून अनेक बॅचेस निघाव्यात, तर ही गुरुची रास आणि बुधाचं नक्षत्र म्हणजे दोघांचं शिक्षण क्षेत्राशी पण संबंध आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी कार्य करतायत, एखाद्याला आपल्या पुस्तकांचं प्रकाशन करायचं, एखाद्याला मॅगझिन्स काढायचे, त्याच्या आवृत्त्या वारंवार निघावे असं वाटत असेल, रिपीट असं म्हणजे कंटिन्यू ती गोष्ट करावीशी वाटत असेल, तर त्यांनी रेवती नक्षत्रावर त्याचा प्रारंभ करावा किंवा रेवती नक्षत्रावर पुस्तकांचं प्रकाशन करावं पहिल्या आवृत्तीचं. भविष्यामध्ये कळून येईल की माझ्या दुसरी आवृत्ती पण निघाली, तिसरी चौथी पण आवृत्ती निघाली. म्हणजे ही गोष्ट आपण नक्कीच या रेवती नक्षत्रावर करू शकतो. आता एक गमतीचा भाग म्हणजे वार आणि रेवती नक्षत्र, मग त्याला आपण म्हणतो शुक्र रेवती योग. शुक्र रेवती योग ज्या दिवशी असतो त्या दिवशी अमृत सिद्धी हा एक शुभ योग मानलेला आहे. आता खास करून मी अनेक स्त्री वर्गाला सांगू इच्छितो, अनेक स्त्रियांना कपड्या लत्त्याची आवड असते, नक्कीच असते, दागिन्यांची आवड असते, किंवा एखाद्याला वाटतं की मी आज एक घर घेतलंय, अजून सेकंड होम व्हावं. एखाद्याला वाटतं मी आज एक गाडी घेतली, अजून माझ्या भविष्यामध्ये दुसरी गाडी यावी. अशा अनेक चांगल्या शुभ कार्यासाठी ज्या दिवशी शुक्र रेवती योग असतो, तर अनेक भगिनींना माझं सांगू इच्छित आहे या निमित्ताने की तुम्हाला जर ज्वेलरी दागिना घडवायचा असेल, चांगल्या साड्या घ्यायच्या असतील, चांगले ड्रेसेस घ्यायचे असतील, एखादी चांगली कार्य करायची असतील, तर तुम्ही या शुक्र रेवती योगावर त्याचा प्रारंभ करा. शुक्र रेवती योगावर त्या गोष्टी परचेस करा. भविष्यामध्ये मला दाम दुप्पट प्राप्त होते. म्हणून महिन्याभरामध्ये हा योग येत असतो, केव्हा तरी वर्षभरामध्ये असा योग नक्कीच दोनदा येत असतो. तर मार्क करून ठेवा सगळ्यांनी, रेवती नक्षत्र शुक्रवारी केव्हा येते त्या दिवशी तुम्ही अनेक शुभ कार्याची मुहूर्तमेढ होऊ शकता. घराचं बुकिंग करू शकता, नवीन वाहनाचं बुकिंग करू शकता, क्लासेसची बॅच ओपन करू शकता. भविष्यामध्ये आपल्याला असं वाटतं ना मनापासून की माझ्या अनेक बॅचेस निघावे, नक्कीच त्याने अनुभव घेऊन पहा. दिवस सोडू नका. हा दिवस फार प्रशस्त मानला जातो. जसा गुरुपुष्यामृत योग तुम्ही ऐकून होते ना,
की पुष्य म्हणजे संचय करणं आणि गुरु सोन्याचाच कारक होता, म्हणून 1 ग्रॅम सोनं घेतलं तर भविष्यामध्ये भरपूर सोनं तुमच्याकडे येऊ शकतं. तसं शुक्र रेवती योगावर सुद्धा 1 ग्रॅम तरी सोनं घेऊन पहा. कारण म्हणजे गुरुपुष्यामुळे योगाची जाहिरात केली जाते, शुक्र रेवती योगाची जाहिरात नाही केली जाते. माझं सांगणं शुक्र रेवती दागिना घडवून पहा, भविष्यामध्ये दाम दुप्पट दागदागिने होतील. म्हणजे याचा सुद्धा अगदी आपण या ठिकाणी शकतो. आणि हे नक्षत्र तिर्यकमुखी नक्षत्र आहे, त्यामुळे या नक्षत्रावर सुद्धा प्रवास करणं फार चांगलं मानलं जातं. अनेक प्रवास सफल होऊ शकतात. हा एक फायदा या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने होतो. महादान म्हणून म्हटलेलं आहे या नक्षत्रावर. महादान मोठ्यात मोठं म्हणजे यथाशक्ती तुमच्याने जेवढं जास्तीत जास्त दान करता येईल ना तेवढं करा तुम्ही. मग अनाथाश्रम, रुग्णालय, वृद्धाश्रम अशा ठिकाणी तुम्ही दान स्वरूपामध्ये करा. आपण दान केल्याने मला पुण्य लाभेल ही भावना तुम्ही ठेवू नका. दान हे सत्पात्रीत असावं, मनोभावे तुम्ही द्या. जेवढं तुम्ही सुख आणि आनंद दुसऱ्याला द्याल तेवढंच ते सुख आणि आनंद बुमरॅंग होऊन तुमच्यावर येईल, परत येईल, रिटर्न येईल. म्हणून या नक्षत्रावर तुम्ही नक्कीच महादान करा. रिझल्ट तुम्हाला त्याचा फार बऱ्यापैकी आणि फार चांगला रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे हा पण एक फायदा या ठिकाणी आहे. आता एक लक्षात घ्या, अजून एक गोष्ट सांगू इच्छितो या माध्यमातून नक्षत्रांपरत्वे. धनिष्ठा नक्षत्र ते रेवती नक्षत्र याला पंचक नक्षत्र म्हटलं जातं. कळलं की नाही? पंचक, धनिष्ठापासून रेवती 5 नक्षत्र आली, त्याला पंचक नक्षत्र म्हणतात. झाला, कळलं की नाही? तर पंचक लागलं असं म्हणतात. म्हणून मृतात्म्याची खोली सुद्धा 5 दिवस सुद्धा बंद ठेवली जाते. तर या नक्षत्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं की पाठीमागे त्याच विभागातल्या कोणाचा तरी 5 जणांचा पण मृत्यू झाला असं आपण ऐकवत असतो. म्हणून पंचक नक्षत्राचं शांती कर्म करून घ्यावं. लक्षात आलं? धनिष्ठा नक्षत्र ते रेवती नक्षत्र यांना पंचक म्हटलं जातं. तसंच पंचक म्हणजे 5 पटीमध्ये पण होत आहे. तर याच नक्षत्रांमध्ये काही भव्य दिव्य शुभ कार्य सुद्धा जर केली तरी सुद्धा ती भविष्यामध्ये दाम दुप्पट 5 पटीत होती. या नक्षत्रांचे अनेक फायदे आहेत. काही नक्षत्र शुभ आहेत, काही नक्षत्र अशुभ आहेत. रेवती नक्षत्र सुद्धा शुभ नक्षत्रांमध्ये म्हटलं जातं. म्हणून या नक्षत्रावर सुद्धा विवाह सुद्धा केले जातात. गृह आरंभ, वास्तुशांती अशा अनेक शुभ कार्यासाठी रेवती नक्षत्राचा फायदा होतो. आता रेवती नक्षत्र बुधाचं आहे ना, बुधाचं नक्षत्र रिपीट करत असतात. एखाद्याला जर पाळणा हलवायचा असेल पुन्हा रिपीट, तर पहिली जी संतती होती ना त्याचं बारसं जे आहे ना ते रेवती नक्षत्रावर करावं. म्हणजे रेवती नक्षत्र पाळणा हलवलंय ना आपण, बुध रिपीट करतो, पुन्हा तुम्हाला लवकरच नवीन संततीचा योग येऊ शकतो. म्हणजे नवीन संतती म्हणण्यापेक्षा पुन्हा दुसऱ्या संततीचा लाभ तुम्हाला काही वर्षांमध्येच होईल. 1-2 वर्ष तुम्हाला जास्ती वेळ वाट बघावी लागणार नाही. हा पण एक फायदा इथे होऊ शकतो. लग्न कार्यासाठी आहे ना मुहूर्त रेवती नक्षत्राचा. रेवती नक्षत्रावर सुद्धा विवाहासाठी शुभ मुहूर्त मानलाच जातो. दैनंदिन जीवनातले नक्षत्रांचं महत्व हे आपण या सिरीज मध्ये पाहिला. आजचा 3रा भाग होता. कारण म्हणजे एका नक्षत्रावर बोलायला गेलं तर बराच वेळ लागतो. पण आपल्याला थोडक्यात जे काही एक सामान्य मनुष्य ज्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही पण ही कार्य करायची तर मी कुठल्या नक्षत्रावर करू, निश्चितच या नक्षत्राची जी माहिती आपण दिली आहे प्रेक्षकांपर्यंत, प्रेक्षकांना ती आवडेल आणि या माहितीचा नक्कीच ते सदुपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेतील. आपल्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की आमच्या दिसण्यात येते की व्हिडिओला व्ह्यूज भरपूर येत आहेत, परंतु चॅनल अनेक प्रेक्षक सबस्क्राईब करत नाही. तर ज्योतिषशास्त्राचं दैनंदिन जीवनातील महत्व किंवा ज्योतिषशास्त्र ज्यांना शिकायचं असेल त्यांना ज्योतिषशास्त्रातलं अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्र, पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या विभागात. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.